आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या अर्धांगिनी सामाजिक कार्यकर्त्या आशा शिंदे व त्यांचे चिरंजीव विक्रांत शिंदे यांनी माहूरगड येथील आनंद दत्तधाम मठामध्ये सदिच्छा भेट दिली व विक्रांत यांचा वाढदिवस मठामध्ये साजरा केला। यावेळी भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती नांदेड जिल्हाध्यक्ष विनोद भारती, शिक्षण संघटना तालुका अध्यक्ष पाटील सर, उपाध्यक्ष सुधीर जाधव, सीताराम पाटील, सीताराम ठाकरे, भाऊ हडसनीकर, कारभारी बांबळे, मारुती कोपरकर व समस्त भक्तमंडळी यांच्या उपस्थितीमध्ये आशा शिंदे व विक्रांत शिंदे यांचा सत्कार सुद्धा करण्यात आला। नमस्कार, मी सौ आशा श्यामसुंदर शिंदे। खरं तर मी लहानपणापासूनच माहूरला येते, कारण 3.5 शक्तिपीठापैकी एक पीठ म्हणजे माहूर आहे, रेणुका देवीचं मंदिर। आणि माझी आई वडील दत्ताचे खूप भक्त होते, बाळगीर महाराज त्यांचे गुरु होते। तर लहानपणापासूनच मला यायची सवय, त्याच्यामुळे मी दरवर्षी शक्यतो येण्याचा प्रयत्न करते, जरी मुंबईत राहत असले तरी। गेले 40 वर्ष मी मुंबईत राहत होते, पण जेव्हा मी नांदेडला आले तेव्हा माहूरला आले। आणि आत्ता म्हणजे दादांचा वाढदिवस, विक्रांत दादांचा वाढदिवस आणि वसमतकर महाराजांचं परवा मी प्रवचन ऐकलं पारसेवार च्याकडं, आणि त्यांच्याकडे ऐकल्यानंतर मी खूप प्रभावित झाले। मी थोडंसं नाही, बरंच ऐकून होते की नामस्मरण करायला पाहिजे, आणि मी करते, पण नेहमी कन्फ्यूज व्हायची, ज्या देवाजवळ जाईल त्या देवाचं करायची। पण दत्तात्रयाचं करायला पाहिजे, आणि ब्रह्मा विष्णू महेशाचं रूप म्हणजे आपले दत्तात्रय आहेत, त्रिमूर्ती दत्तात्रय। आणि इथंच त्यांचा पृथ्वीचा उगम झाला। आत्ताच महाराजांनी सांगितलं की बद्रीनाथवरून थेट विमान इथं आलं त्यांचं, आणि ते इथं उतरले। तर ही पृथ्वीची म्हणजे सुरुवात इथून झाली। तर खरंच हे म्हणजे खूप पुण्यस्थळ आहे, हे मला माहिती नव्हतं की इथून सुरुवात झाली, महाराजांकडून कळलं। तसंच अन्नदान केल्याने चांगलं असतं, हे पण मी लहानपणापासून आईवडील दत्तमार्गीच असल्यामुळं माहितीच होतं, कारण घरात आपोआपच ते संस्कार पडतात, आणि आमच्या घरी तेच चालू होतं। त्याच्यातूनच की काय माहिती नाही, पण आम्ही दोघंही नवरा बायको खूप समाजसेवा करायचो, सगळ्यांच्या गोरगरिबांची सेवा करायचो। हे पुण्य खरं सगळ्या सद्गुरूंकडून, त्यांच्या पुण्याईने, त्यांच्या आशीर्वादानेच आमच्याकडून झालं। आम्ही केलं म्हणण्यापेक्षा करून घेतलं, असं देव आपल्याकडून करून घेतो, असा विश्वास आहे आमचा गुरूंवर। आणि आत्ताही गुरूंनी खूप आम्हाला छान मार्गदर्शन केलं दादांच्या वाढदिवसानिमित्त, त्याच्याबद्दल मी गुरूंचे धन्यवाद मानते, आणि नेहमी आम्हाला असाच सहवास लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करते। विदर्भ न्यूज करिता माहूर येथून संजय घोगरे व अनवर खिच्ची यांचा हा वृत्तांत।